नेक्स्ट क्वेश्चन काय लक्षात घ्या. This is one more concept. There is a horizontal string like this. Okay, there is a horizontal string. Horizontal string like this, and exactly at the center weight W is attached. एक्झॅक्टली सेंटरला काय केलेलं आहे, वेट W अटॅच केलेला आहे. ठीक आहे. W अटॅच केल्यानंतर काय होणार आहे, द स्ट्रिंग विल बिकम लाईक दिस. अँड सपोज इट मेक्स अँगल थीटा विथ हॉरिझॉन्टल. थीटा विथ दी हॉरिझॉन्टल. सुरुवातीला स्ट्रिंग एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल होती आणि सेंटरला वेट लावल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तो पॉइंट खाली येणार आहे. ओके. आणि हॉरिझॉन्टल बरोबर अँगल किती झालेला आहे इथं, सपोज थीटा झालेला आहे. हॉरिझॉन्टल बरोबर अँगल थीटा झाला आहे. तर हाऊ मच इज द टेन्शन इन द स्ट्रिंग, दॅट इज द क्वेश्चन. आता दोन्ही साईडला टेन्शन किती तयार होणार आहे, तेवढंच तयार होणार आहे. हाऊ मच इज द टेन्शन इन द स्ट्रिंग, दॅट इज द क्वेश्चन. आता हा अँगल जर थीटा असेल, लेमिस थेरम वापरून सॉल्व्ह करूया ना बेस्ट वे. लेमिस थेरम वापरला तरी चालणार आहे. ठीक आहे. इथला अँगल थीटा असेल तर इथला अँगल थीटा येणार आहे. ओके. सो टेन्शनच्या अपोजिटचा एक अँगल पाहिजे आपल्याला, दॅट इज 90 प्लस थीटा. जे इकडचा अँगल किती येणार आहे, या साईडला टोटल अँगल 90 प्लस थीटा येणार. आणि वरच्या बाजूला अँगल किती येणार बघा, इथं अँगल हा येणार 90 मायनस थीटा. बरोबर आहे ना. एक अँगल 90 मायनस थीटा आणि त्याच्यामुळे टोटल अँगल म्हणजे असं होणार आहे, किंवा असं आपण लिहू शकतो डायरेक्टली, टी डिवायडेड बाय साइन ऑफ, म्हणजे लेमिस थेरम कधी वापरायचा, 3 फोर्सेस दिसत असतील तरच वापरायचा, अदरवाईज वापरायचा नाही. टी बाय साइन 90 प्लस थीटा इज इक्वल टू काय येणार बघा, W डिवायडेड बाय 2 टाइम्स 90 मायनस थीटा येणार. सॉरी, साइन ऑफ, साइन लिहायचं राहिलं. W डिवायडेड बाय साइन ऑफ किती अँगल असणार आहे, W च्या अपोजिटला अँगल किती आहे बघा, 2 टाइम्स 90 मायनस थीटा येणार. म्हणजे टी डिवायडेड बाय, आता साइन 90 प्लस थीटा किती असतं रे, साइन 90 प्लस थीटा मायनस कॉस थीटा असतं, माहित आहे ना. मायनस कॉस थीटा असतं. साइन 90 प्लस थीटा म्हणजे मायनस कॉस थीटा असतं. अँड W डिवायडेड बाय इथे येणार आहे साइन, किती येणार बघा, साइन 2 टाइम्स 90 मायनस थीटा म्हणजे 180 मायनस 2 थीटा येणार. सो टी डिवायडेड बाय मायनस कॉस थीटा इज इक्वल टू W डिवायडेड बाय साइन 2 थीटा येणार. जनरली सिमेट्रिक असेल ना तर दोन्ही साईडला टेन्शन तेवढंच तयार होणार आहे. सिमेट्रिक पोझिशन असेल तर सिमेट्रिक. ओके. सो टेन्शन इज इक्वल टू W इंटू कॉस थीटा डिवायडेड बाय साइन 2 थीटा. सो टेन्शन इज इक्वल टू येणार आहे, मायनस साइन थोड्या वेळासाठी आपण निग्लेक्ट करूया. ओके. मायनस साइन, फक्त टेन्शनची मॅग्निट्यूड आपल्याला काढायची आहे. तेव्हा डब्ल्यूच्या अपोजिटचा टोटल अँगल पाहिजे ना. डब्ल्यूच्या अपोजिट टोटल अँगल किती, एका साईडला 90 मायनस थीटा दिसा लागलाय फक्त. जे टोटल अँगल इकडे पण 90 मायनस थीटा असणार, टोटल 2 टाइम्स 90 मायनस थीटा. लक्षात आलं ना. किंवा याला दुसरी मेथड पण सांगतो, काही वेळेला लेमिस थेरम अवघड पडते. W कॉस थीटा डिवायडेड बाय साइन 2 थीटा म्हणजे काय असतं, 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा असतं.
हा एक फॉर्म्युला रिपीटेडली आपल्याला वापरावा लागतो बघा फिजिक्समध्ये, साइन टू थिटाचा फॉर्म्युला. सो कॉस थिटा कॅन्सल होणार आहे आणि टेन्शन येणार आहे W/2 साइन थिटा. दॅट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. किंवा दुसरी मेथड, सेकंड मेथड काय येणार बघा, हा जो टेन्शन टी जो आहे ना आणि इकडे टेन्शन टी आहे, असं दोन्हीकडे टेन्शन किती आहे टी आणि खाली किती आहे W आहे. आता या टीचे दोन कंपाऊंड येतील. समजा हा अँगल किती आहे थिटा आहे ना, हा येणार टी कॉस थिटा आणि इकडे येणार आहे टी साइन थिटा येणार. कुठं राईट हँड साइड हा जो टी आहे ना याचे दोन कंपाऊंड, एक टी कॉस थिटा दुसरा टी साइन थिटा. सिमिलरली हा अँगल थिटा असल्यामुळे इकडे येणार आहे टी कॉस थिटा आणि वर याचा कंपाऊंड येणार आहे टी साइन थिटा. ठीक आहे. आता हा टी कॉस थिटा आणि हा टी कॉस थिटा अपोजिट डायरेक्शन आहे. हे लेमिस थेरम वापरण्यापेक्षा हे सोपं पडतंय बघा. आता काही वेळेला कॉम्पोनंटची मेथड सोपी पडते, काही वेळेला लेमिस थेरमची मेथड सोपी पडते. कुठली जमेल ती वापरायची, लक्षात घ्या. टी कॉस थिटा कॅन्सल. ठीक आहे. आता टोटल अपवर्ड फोर्स किती आहे बघा, 2t साइन थिटा येणार, बरोबर आहे ना. टी साइन थिटा प्लस टी साइन थिटा, 2t साइन थिटा इज इक्वल टू काय येणार, डाऊनवर्ड फोर्स W येणार आहे. सो टेन्शन इज इक्वल टू W डिवायडेड बाय 2 साइन थिटा, असं देखील प्रूव्ह करू शकता. हे फास्ट होते. W डिवायडेड बाय 2 साइन थिटा इज द टेन्शन. So tension is T is equal to W by 2 sin theta. आता इथं काही वेळेला क्वेश्चन असा विचारला जातो, हा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवायचा. एमसीक्यू मध्ये एखाद्या वेळेला नीटला असा विचारला जाऊ शकतो, सिंपल क्वेश्चन काय बघा की एक स्ट्रिंग, हॉरिझॉन्टल स्ट्रिंग आहे, मध्ये काहीतरी सर्टन वेट लावलेला आहे. तर सर्टन वेट लावल्यावर ऑटोमॅटिकली काय होणार, हे असं खाली सॅगिंग होणार आहे, थोडंसं खाली जाणार आणि अँगल थिटा तयार होणार आहे. तर थिटा 0 होण्यासाठी म्हणजे स्ट्रिंगला पुन्हा हॉरिझॉन्टल करण्यासाठी किती टेन्शन लावावं लागेल. ओके, क्वेश्चन काय बघा, टू मेक स्ट्रिंग हॉरिझॉन्टल हाऊ मच टेन्शन इज रिक्वायर्ड, असा क्वेश्चन आहे. काय आन्सर येईल रे, सांगता येईल कुणाला? ओके, एका स्ट्रिंग, हॉरिझॉन्टल स्ट्रिंग, स्ट्रेच्ड स्ट्रिंग आहे, मध्ये वेट लावल्यामुळे थोडंसं खाली गेलंय, मग दोन्ही साईडला ओढायला पाहिजे ना, कारण दोन्ही साईडना जेवढं तुम्ही ओढणार ना तेवढं ते वेट जे आहे ते वर 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 येणार आहे. तर किती फोर्सनं ओढावं लागेल, किती स्ट्रिंग मध्ये टेन्शन लावावं लागेल की जेणेकरून पुन्हा स्ट्रिंग पूर्णपणे हॉरिझॉन्टल होईल. टी इज इक्वल टू काय येणार, हे बघा, स्ट्रिंग हॉरिझॉन्टल होण्यासाठी थिटा किती व्हावा लागेल सांगा. स्ट्रिंग हॉरिझॉन्टल व्हायची झाली तर थिटा किती व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे रे, 0. कारण थिटा वाढत गेला म्हणजे स्ट्रिंग मध्ये सॅग झाली आहे. ओके, थिटा 0 व्हायचा झाला तर साइन 0 म्हणजे किती असतं रे, 0. एनिथिंग डिवायडेड बाय 0 इन्फिनिटी. सो दिस इज द आन्सर. टेन्शन इनफायनाइट करावं लागतं. म्हणजे याचा मिनिंग असा होतो की हॉरिझॉन्टल स्ट्रिंगला वेट लावलं तर ती कधीही परत हॉरिझॉन्टल होऊच शकत नाही, कारण त्याला परत हॉरिझॉन्टल करायला इन्फायनाइट टेन्शन पाहिजे आणि इन्फायनाइट टेन्शन लावलं तर स्ट्रिंग तुटणारच ना. म्हणजे कुठल्याही हॉरिझॉन्टल स्ट्रिंगला, स्ट्रेच्ड स्ट्रिंगला वेट लावलं तर ती सॅगच होणार आहे, मध्ये सॅग होणारच. त्याचं सॅगिंग आपण थांबवू शकत नाही कुठल्याही परिस्थितीत. ओके, ठीक आहे.